स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्तानं भाजपची महाराष्ट्रातील युवकांना साथ घातली जाते। 12 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपचं प्रदेश अधिवेशन होणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची प्रमुख उपस्थिती याला असेल। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार सोहळा होणार आहे असं सुद्धा बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। 10,000 भाजप पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हे अधिवेशन होणार आहे। विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्तानं येत्या काळात तरुणाईला भाजपकडे आकर्षित करण्यासाठी हे अभियान राबवलं जाणार आहे। आपण पाहतो ही महत्त्वाची बातमी। स्वामी विवेकानंद यांची जानेवारीमध्ये जयंती आहे आणि त्या निमित्तानं भाजपनं महाराष्ट्रातील युवकांना साथ घातली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? श्वेता, भाजपनं महाराष्ट्र विधानसभेमध्ये विजय मिळवल्याच्या नंतर भाजपचे हे पहिलं अधिवेशन आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाल्यानंतर भाजपकडनं आता 12 जानेवारी रोजी शिर्डीमध्ये प्रदेश अधिवेशन घेतलं जाते। अमित शहा यांच्यासह जे.पी. नड्डा जे केंद्रीय नेते आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित असेल। 10,000 पदाधिकाऱ्यांसह तरुण कार्यकर्त्यांची उपस्थिती यावेळेला असेल। विशेष म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंतीचं औचित्य साधून भाजपकडनं शिर्डीमध्ये हे आयोजित करण्यात आलं अधिवेशन। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचं अधिवेशन आयोजित करून भाजपने एक प्रकारे पुढच्या निवडणुकीला तयारी लागण्याचे संकेतच दिले। त्यामुळे एकंदर सर्वार्थार हे अधिवेशन महत्त्वाचं ठरतंय। विजयी अधिवेशनाच्या अँगलनं या अधिवेशनाकडे आता भाजपकडनं पाहिलं जातं। विधानसभेतल्या विक्रमी विजयानंतर हे अधिवेशन भाजपकडनं आयोजित केलं जातं। त्यामुळे यामध्ये नेमके काय संदेश दिले जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। श्वेता, अगदी धन्यवाद ओम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।